चलो सर विद्यमान सामना धन्यवाद जाधव सर. काय कराय आता आपण आजच्या दिवसातील पुढील सामना पाहतोय. भारती स्पोर्ट्स बॉस वर्सेस राजीव सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स पेरिड दरम्यान. स्ट्राईकला संदीप मकवाना, नॉन स्ट्राईकला येतो अवी दबडे. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकर गोलंदाज रणजित सलगर. चेंडूला संदीपने सन्मानित केलाय. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावेने मात्र श्री गणेशा होतोय धाव संख्येचा. या अगोदरच्या सामन्याचा एक मॅच ऑफ द प्लेयर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला येतो अवी दबडे. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू सीमा पार चौकार. डीजे दुसरा पाहिला, तिसरा पाहिला, आजचा 4था दिवस पाहतोय. ज्या ज्या संघाने खरोखरच उच्चांक गाठणारी धाव संख्या उभारली त्यांनी आपला विजयी वाटचाल सुकर केली. आता मात्र कोणती चूक होणे नाही. मोठ्या विकेटचं पतन होत आहे. नितीन वाटुंगे मात्र सेलिब्रेट करतोय या विकेटच्या पतनानंतर. खरोखरच हौसले वाढलेले आहेत आता, कारण मागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच होता. एक झंझावती अशी खेळी करणारा तो फलंदाज माघारी परततोय. राजू सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स पेरिड च्या दरम्यान आपण पाहतोय एका मोठ्या विकेटचं पतन होत आहे. एखादा मोठा गडी ज्या वेळेला बॅक टू द पॅव्हेलियनच्या दिशेने परततो त्यावेळेला त्याचं सेलिब्रेशन काय असते आपण या क्षणाला पाहिलं. संदीप मकवाना मोठी विकेट माघारी परतते. मोठा खेळाडू माघारी परततोय. आणि आता एक नामवंत कोल्हापूरचं एक अस्त्र शस्त्र म्हणून नावारूपाची आपल्या खेळीने नावारूपाला आलेला खेळाडू अमोल निळुगडे. पाहायचं अमोल आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीसाठी मोठी खेळी करेल का. आणि हा पहा अमोलने सन्मानित केलाय. चेंडू सीमा पार चौकार. तुम नहीं तो हम सही याचं उत्तम उदाहरण आता त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळत आहे. खरोखरच आपण गेले 3 दिवस, पहिला दिवस सातत्याने एक शांतताप्रिय कोळगाव संघाने
अमित कांबळे नावाचं कोळगाव संघाचं प्रतिनिधित्व करणारं खरोखरच आपण पाहिलं 50 ज्याच्या नावावरती होती त्याने आपला मार्ग सुकर ठरवला. निर्धाव चेंडूची सांगता होते. कोळगाव संघाचं अस्त्रशस्त्र आपण पहिल्या दिवशी पाहिलं झंझावतं त्याच्या खेळीने प्रभावित केलं. नंतर मात्र मलकापूर गावचा सुपुत्र निखिल शिरगावकरने प्रभावित केलं. कालच्या दिवसाला या सामन्याचं अस्त्रशस्त्र आणि विद्यमान अध्यक्ष पाहायचं आता कोणती चूक होणार नाही. अमोलला मात्र माघारी परतावं लागतंय. चुकीला माफी नाही. पहा नितीन माटुंग्याच्या व्यूहरचनेचा कितपत खेळाडू सातत्याने आपल्या खेळाच्या प्रात्यक्षिकातून आपल्याला या क्षणाला पाहायला मिळत आहे. अमोल निळुकडे माघारी परततोय. शस्त्र म्हणून कायम धडाडीचं नेतृत्व विद्यमान अध्यक्ष विश्वास चाळके. 84 धावांची आणि आपल्या संघाला सेमीफायनलला घेऊन जाणारी धुरा. त्या संघाचा चालक म्हणून काल कामगिरी त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळाली. यष्टीरक्षक म्हणून भूमिका निभावतानाही तितकंच चांगलं तोलामोलाचं काम पाहायला मिळालं. खरोखरच एक खिलाडू वृत्ती असते ना त्यावेळेला आपण तितकाच तोलामोलाचा असावा लागतो. हे त्यांच्या या कालच्या शैलीतून पाहायला मिळालं. ते असतील राजेंद्र रणवरे असेल विकास रणवरे असेल यांच्या खेळीतून कालच्या दिवशी आपण पाहिला खेळ त्यांचा. हार जीत होतच राहते परंतु प्रामाणिकपणे ज्याचा खेळ असतो त्याची वाहवा कायम होते. या क्षणाला मी कायम सांगेल. आपल्याच शाहूवाडीतील एक सुपुत्र खरोखरच ज्याने 21 बॉलमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी 103 धावाची घानाघाती खेळी केली होती त्याचं नाव आहे विशाल कोळापटे. चांगला गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय मनोज सकपाळ सरांकडून. पंचांशी कोणत्याही खेळाडूने हुज्जत घालू नये कारण पंच तुमचे आमचे कोणाचे जवळचे नाही आहेत. ते पंच म्हणून या स्पर्धेसाठी मुख्य भूमिका निभावतायत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि पंचांची यापुढे एवन तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो कोणी जर पंचांशी हुज्जत घातली तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपणाला सूचित केलं जात आहे. ओल्ड इज गोल्ड याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय ते म्हणजे मनोज सकपाळ सर. खरोखरच एक आपल्या अनुभवाचं सोनं कसं करावं आणि ते कधी करावं हे मनोज सरांकडून शिकावं याचं उत्तम उदाहरण या क्षणाला त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी झाले. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आहे 1 लॉस 15 एक बाद 15. चूक होणे नाही. चुकीला माफी नाही. सक्सेसफुल ट्रॅकिंग वर गोलंदाजी होते. गोलंदाज ऑन फायर फ्रॉम दी मनोज सकपाळ. खरोखरच मनोज सरांनी आकर्षित केलं. बाकी पहिल्या सामन्याला थोडंसं काहीतरी 19-20 वाटत होतं परंतु तो गेलेला सुराला परत कसं आणायचं ते कसब या खेळाडूकडे मात्र या क्षणाला दिसून आलंय.
आणि आता अवधूत माघारी परततोय, त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो जावेद संधी. पाहायचं आहे आपल्या अण्णावाप्रमाणे आपल्या संघासाठीच विजयाची संधी निर्माण करून देईल का. समोर गोलंदाज, ट्रॅकिंगवर गोलंदाज, रफ्तार गोलंदाजी करतायत ते मनोज सकपाळ सर. चांगल्या गोलंदाजीची खरोखरच नजाकत पेश केली आहे. एका विकेटचं पतन आणि अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलंय ते मनोज सकपाळ सरांनी. त्याचबरोबर नितीन माटुंगे असतील, मनोज सकपाळ असतील, विशाल कल्याणकर असणारा हा संघ पाहायला मिळतोय आज आपणास. पृथ्वीराज यादव खरोखरच एक नामवंत गुणवान खेळाडूंचा भरणा असणारा हा संघाची धावसंख्या होती ती 1/16, 1/16. प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र कसं निर्माण करावं याचं उत्तम उदाहरण आत्ताच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळालं. ते त्याचा हुकमी एक्का म्हटलं तर आपणास पाहायला मिळतंय मनोज सकपाळ सर. संघाची धावसंख्या होती ती 1/16. खरोखरच पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं तो रणजित. जवळ 3 विकेटचं पतन झालंय. सॉरी, दिलगिरी व्यक्त करतो मिसकम्युनिकेशनसाठी. गोलंदाजीसाठी आला या अगोदर ज्यानं आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी जी चांगली कामगिरी केली तो उज्ज्वल गोलंदाजी ट्रॅकवर. काय थ्रो आहे खरोखरच. खेळाडू कसे असावेत त्याचा उत्तम नजाकत या सामन्यादरम्यान पाहायला मिळते. ओपन सामन्यांचा दिवस का ठेवावा, आयोजकांच्या मनात का आला असेल की माझ्या विभागातील तरुणांनाही त्याचा अभ्यास घ्यावा, हाच त्यांचा ध्यास होता या मागचा, हे या क्षणाला नक्कीच सांगेल. दिगंबर चिलेसरी या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. आणि खरोखरच दिगंबर चिलेसरांसारखी माणसं जर असतील ना सोबत तर असाध्य असं काहीच नसतं. साध्य डोंगर फोकरायलाही कमी करणार नाही ती पोरंही या क्षणाला सांगेन मी. कारण तुमच्यासारखी निस्वार्थ मनाची माणसं सोबत असतात त्यावेळेला अशुभ कार्यसुद्धा शुभमध्ये परिवर्तित होतात हे या क्षणाला मला सांगायला आवडेल. असे कार्यक्रम करताना आपण सगळ्यांचीच मनं जिंकू शकत नाही, परंतु मनं जिंकण्यासारखा कार्यक्रम घडू शकतो हे या मित्रपरिवारच्या माध्यमातून शागवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान पाहायला मिळत आहे. चांगली क्षेत्ररक्षणाची चलाकी दाखवत आहेत क्षेत्ररक्षक. माझा गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याला मी का साथ न द्यावी याचं उत्तम उदाहरण या क्षेत्ररक्षणाच्या शैलीतून पाहायला मिळतं. खरोखरच आयोजकांनी त्यांची जी मनाची द्विधा होती ती कुठेतरी आता दूरपर जाऊन पोचली आहे. कारण आम्ही केलं त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो याचं उत्तम उदाहरण. आणि खरोखरच इफर्ट्स पहा, या इफर्ट्ससाठी टाळ्या व्हायला हव्यात. भले चेंडू सीमापार गेला त्याचा गम नाही आहे, पण मी माझा पुरेपूर 100% दिला त्याचा मला अभिमान आहे हे या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. इंद्रजित बावडेकर. आणि पहा, पोलीसमध्ये कार्यरत असताना काम माझं 100% तिकडेही आहे. मी खेळत असताना माझा 100% इफर्ट्स मी देणार. माझ्या सहकाऱ्यांसाठी मी कुठे कमी पडणार नाही त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं ते इंद्रजित बावडेकर. वेल डन. खरोखरच तुमच्यासारखे 100% इफर्ट्स वाले जर खेळाडू असतील तर आपला संघ कधीच कुठे कमी पडणार नाही हे तितकंच खरं. आता मात्र चुकीला माफी नाही. चेंडू फिरकावलाय कॉलेजच्या दिशेने आकाशाला गवसणी घालून सीमापार षटकार. डीजे
आतापर्यंत 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 3 लॉस 3 बाद 30. पाहायचं आता हा पहा शिरोळगावचा सुपुत्र आज शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी खेळताना पाहायला मिळतोय. रोहित खांडेकर आज आपला हिटमॅन रोहित शर्माचा वाढदिवस आहे. आपण या अगोदरी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्याही असतील. पंचांना विनंती करतो की थोडंसं दिरंगाई करू नका, सामना स्पीडअप करा. आपणास अजूनही आजच्या दिवसातील एक सामना खेळवायचा आहे. चेंडू कव्हर सीटच्या दिशेने जात होता. क्षेत्ररक्षणाची धुराई तितकी चांगली होती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 3 लॉस 31. 3 बाद 31. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक 1 ने पुढे जाईल. आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून हा सामना घराघरात पोहोचवतोय. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी. आता आपल्या इथे अपडेट्स ज्याच्या माध्यमातून होत आहेत तो सागर लिंगायत आणि त्यालाच कॅमेरामॅनची मुख्य भूमिका निभावतोय तो फैज. आणि आता ही मोठ्या विकेटचं पतन होत आहे. नितीन माटुंगेचा आनंद मात्र द्विगुणित झालाय. चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. तो रोहित साहिल मोमीन फ्रॉम कुरुंदवाडचा सुपुत्र आता फलंदाजीसाठी आलाय. पाहायचा काय होईल कसं होईल याची वाट पाहत होते, परंतु झेलसाठी काही प्रयत्न केला नाही. चेंडूची दिशा पाहून क्षेत्ररक्षकाने त्या दिशेला आपला कल दिला आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 4 लॉस 33. क्या बात आहे. खरोखरच रोहित मात्र आकर्षित करतोय. आणि आता पाहायचंय क्षेत्ररक्षकाचं पण पणाला लागला आणि ते त्याने खरोखरच पणाला लावून झेल टिपला. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. डीजे
माने अनिकेत माने शिरोळ गावचा सुपुत्र पाहायचंय रोहित बीट करेल की रोहितला सन्मानित करेल, परंतु खरोखरच रोहितला सन्मानित केलाय. चेंडू सीमा पार, षटकार. मार्गदर्शन करणार असं व्यक्तिमत्व, कोल्हापूरच्या क्रिकेटला नवीन दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर ते मनोज संपकाळ सर. खरोखरच किरण खतकर असतील, खरोखरच किरण खतकर, रवी जांभळे सर असतील, यांची एवन जोडी आपणास पाहायला मिळते. ते म्हणजे मनोज संपकाळ सर आणि नितीन वाटुंगे. तिकडे पाणी पाहिजे कॅमेरा. आपण आता पाहतोय आता पहा आमणे सामणे कोल्हापूरचे वार होणार आहे. आता स्ट्राईकला नितीन माटुंगे, नॉन स्ट्राईकला एक नामवंत फलंदाज मनोज संपकाळ, त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती रफ्तार गोलंदाजीसाठी तयार विकी पुजारी. आणि विकी ऑन दी फायर. खरोखरच लौकिकता कशी असावी. खरोखर आता मात्र
आता मात्र संदीप मकवाणाने ही सुटकेचा सुस्कारा सोडला असेल. मी लवकर माघारी परतलो. नितीनलाही लवकर माघारी परतवण्यासाठी व्यूहरचना आखून आला. त्यामध्ये विकी मात्र यशस्वी झाला. जशास तसं प्रतिउत्तर पाहायला मिळत आहे. आणि पृथ्वी यादव फ्रॉम ठाणे. मुंबईचा हा फलंदाज आता मात्र त्याला शस्त्रास्त्र आपल्या खांद्यावरती धुरा निभवावी लागेल. कारण नितीन माटुंगे नावाचं वादळ शंभलंय. या अगोदरच्या सामन्यात एक प्रहारी आपण त्याची फलंदाजी पाहिली होती. जवळजवळ 19 चेंडू 70 धावांची घानाघाती प्रहारी आग ओकणारी फलंदाजी आपण पाहिली. परंतु पहिल्याच चेंडूत विकी पुजारीने त्रिपाळीचित केलंय. क्या बात है. खरोखरच सह्याद्री एक्सप्रेस जशी धावावी तशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीची बघा चपळाई किती आहे. चांगल्या आक्रमकतेची गोलंदाजी पाहायला मिळते. आमने सामने खरोखरच नामवंत संघ पाहायला मिळत आहेत. नितीन माटुंगे नावाचं वादळ शंभलं. आता मात्र पृथ्वीराज यादव पृथ्वीला मात्र आपली धुरा सांभाळावी लागेल. बॅक टू बॅक विकेटचा पतन होत आहे. मोठे खेळाडू माघारी परत आहेत. जल्लोष कसा असावा आपण या अगोदर त्यांच्याकडूनही पाहिला. आता संदीप मकवाण आणि कंपनी पाहतोय. जशास तसं प्रतिउत्तर पाहायला मिळत आहे दोन्ही संघाच्या. आता खरोखरच गोलंदाजाकडून आपण पाहिलं. आताच आगमन झालंय बड्डे बॉयचं. आणि आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलाय तो विशाल कल्याणकर. विशालला मात्र आपली विशाल खेळी करावी लागेल. संघ नायकाचा संघ मालकांच्या आशा पल्लवी ठेवायच्या असतील तर विशाल विनिमय करणारी खेळी करावीच लागेल. गोलंदाज मात्र खरोखरच आपल्या सह्याद्री एक्सप्रेस जशी धावावी त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन होत आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समीप झालेला आहे. विशाल खरोखरच विशाल विनिमय करणारी विशाल अशी महाकाय आखणारी जर खेळी केली तर विजयी कुठेतरी सुकर होऊ शकतो. चूक होणे नाही, चुकीला माफी नाही. जवळ 4 चेंडूचा खेळ झाला. 3 विकेटचं पतन झालं. 1 निर्धाव चेंडू. षटक मात्र जवळजवळ हॅट्रिकच्या दिशेने पाहायला मिळेल आपणास. बॅक टू बॅक आता आलेत शुभम. विशाल माघारी परततोय. बड्डे बॉय आलेत. आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डीएम फार्माचे
यमडी आदरणीय कोळगाव गावचे सुपुत्र सुधीर माने आपणास आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या लक्षद्वीप मनस्वी हार्दिक 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 शुभेच्छा. आता शुभम मडके आलेले आहेत. पाहायचं पाहायचं आपल्या संघासाठी ती विजयाची वाट सुकर करतील का. म्हणून सबकाने एखादी मॅच दिली 1001 रुपये मालक संजय केसरी. आणि आत्ताच सूचना आले मनोज सपकाळ सरांनी जर एक हाती मॅच काढली किंवा विजयी झाली टीम तर संजय केसरे यांच्याकडून 1001चं कॅश पारितोषिक असेल. अर्थात ती थोड्या वेळाने वाढू शकते. फक्त केसरे साहेबांच्या आशा पल्लवित करायला हव्यात. ती सूत्र मनोज सपकाळ सरांनी हाती घ्यायला हवीत. मोठ्या 3 विकेटचं पतन झालंय. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. व्हाईटनं संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 2. आतापर्यंत 2 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना विकी पुजारी खरोखरच एक सह्याद्री एक्सप्रेस कशी धावावी, तिचं स्पीड कसं असावं, तिचा चालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. आणि बॉस की चॉईस तो सबसे अलग ही है. हे आत्ताच्या क्षणाला त्यांच्या गोलंदाजातून पाहायला मिळत आहे. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ते 3 बाद 2. 18 चेंडू 38 धावा. 18-38चं समीकरण आहे. दुसरं षटक हाताळतोय तो जावेद सनदी. तत्पूर्वी विशाळगड गावचे सुपुत्र एक लेजंड खेळाडू शाहिद गडकरी. शाहिद भाई, आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायला हवं. जावेद सनदी ऑन दी गोलंदाजी ट्रॅक. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 3. 3 अजूनही 37 धावा असतील जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या राजू सनगर व संजय केसरे प्रणित मरिमाई स्पोर्ट्स पेरिड संघाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी करतायत. संतोष भाऊ बॉस यांचा आनंद मात्र द्विगुणित होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
आता कुठेतरी समीकरण खरोखर थोडस जरा प्रेशराईज वरती खेळताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहे. 16-37चं समीकरण आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल याचं भाकीत करणारा अजूनही आपल्या या विश्वात निर्माण झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. सूर गवसायला हवा फलंदाजांना. एक वाईट नंतर 3 डॉट. डॉट चेंडूची मात्र हॅट्रिक झाली आहे. धाव फलकावरती आतापर्यंत फक्त 3 धावा आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेवरती संघाचा धावफलक पुढे जाईल. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 4. अजूनही 36 धाव्या हव्या आहेत जिंकण्यासाठी. बा 14. 4 बॉल एक वाईट आहे पहिला. आणि हा पहा अनुभवाचं सोनं करताना पण क्षेत्ररक्षक तिथेच आणि चेंडू जातो शिबारेचे पार चौकार. ओल्ड इज गोल्ड याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळते. संघाची धावसंख्या होते ती 8. अजूनही 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. आम्ही या अगोदरही सूचित केलेलं आहे पंचांशी कोणी उज्जत घालू नका. पंचांशी उज्जत घातल्यास आपणास रिव्ह्यू नाही. दंडित केलं जाईल. रिव्ह्यूही नाहीये. आपणास सर्व सूचना या अगोदरही सूचित केलेल्या आहेत. पंचांना विनंती करतो की सामना स्पीडअप करा. दोन षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 8. 3 लॉस सेट. सामना त्वरित चालू करून घ्या. अजून एक या दिवसातील एक सामना शिल्लक आहे. वारंवार आपणास सूचित केलं जात आहे. तुम्ही तितकंच अंडरस्टँडिंग आहात, समजूतदार आहात. तुम्ही समजून घेऊ शकता अशी आम्ही आशा बाळगतो. तुम्ही मोलाचं सहकार्य करा. 12-32चं समीकरण आहे. पंचांनाही विनंती करतो की आपण खेळाडूंना सूचित करा सामना थोडा स्पीडअप करण्यासाठी. संघासाठीच तिसरा षटक हाताळतोय तो साहिल मोमीन. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम मडके. पाहायचंय शुभ नावाने सुरुवात होते नावाची. या शुभ नावाने सुरुवात करेल का या शुभ कार्याची. चांगले आकर्षित करणारी गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला रंगतदार सामना पाहायला मिळतोय. जशास तसे उत्तर असेल असं पाहायला मिळत होतं, परंतु
प्रतिस्पर्ध्याला खरोखरच कसं थांबवून ठेवायचं, कसं चक्रव्यूहात अडकून ठेवायचं हे मात्र या गोलंदाजीच्या सानिध्यातून पाहायला मिळालं. त्यांच्या गोलंदाजी अटॅकमधून पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या कॉम्बिनेशनमधून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9. 3 बाद 9. मित्रांनो, अजून एक सामना खेळवायचा आहे. वारंवार आपणास सूचित केलं जात आहे, एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. आणि आता मात्र एका मोठ्या विकेटचं पतन होत आहे. मनोज सर, बॅक टू दी पॅव्हिलियन. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो शप्पी गोरलेगो. पाहायचाय, निप्पाणी गावचा सुपुत्र आहे. निप्पाणीच्या दिशेने वार करेल का? निप्पाणीच्या घोड्यावरती सवार होईल का? गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजीच्या दिशेने वाटचाल करतोय. बॉस नावाच्या वादळाला साजेशी साथ देताना त्यांचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. संतोष भाऊ, आणि हा चेंडूची मापार चौकार. संघाची धावसंख्या होती ती 13. अजूनही 7 चेंडू 27 धावा. अजूनही गेम ऑन आहे. पाहायचा आहे, गोलंदाज रफ्तार आहे. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. डीजे खरोखरच आपण मगाशीच एक ग्रँड एंट्री पाहिली. संतोष कांजर नावाचं वादळ ज्या वेळेला बॉस या नावाने या स्टेडियम वरती आगमन झालं त्यावेळेला त्यांची व्यूहरचना काय असेल, मी एवढ्या लांबून कशासाठी आलोय याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. आणि मी खेळाडू निवडून का आणलेत? विजय पावले येणार होता, परंतु काही कारणास्तव काही अडचणीचा मुळे तो येऊ शकला नाही. पण मी संतोष कांजर निगडेगावचा सुपुत्र जवळजवळ 60 किलोमीटर का आलोय, 80 ते 100 किलोमीटर दुरीवरून का आलोय याचं उत्तम उदाहरण त्यांच्या खेळाडू त्यांच्या खिलाडू वृत्तीच्या प्रतीच्यातून पाहायला मिळतंय. विश्वनाथ पवार एवढा विश्वास का ठेवतात? त्या विश्वासाचं सोनं करताना त्यांचे खेळाडू आता आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे.
संतोष कांजर गावाचं वादळ मगाशी बॉस या नावाने एंट्री मारली. निगवे भारती स्पोर्ट्सचा सर्वे सर्वा संघाची धावसंख्या होती ती 13. 7-27 6-27. बॉलरचं नाव काय? आशुतोष अंबोकर. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहायला लागतंय तो आशुतोष गोलंदाजी ट्रॅकवर. होणे नाही जमणे नाही परिकष्टा पणाला लागली होती, परंतु आता मात्र चुकीला माफी नाही. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी झाले. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 15. अजूनही 25 धावा विजयासाठी असतील त्या राजू सनगर व संजय केसरे प्रणित मरीमाई स्पोर्ट्स बेरीड संघाला. 5 चेंडू 25 धावा. समीकरण 6-30 होऊ शकतं. 5 चेंडू 30 धावा. संतोष कांजर उर्फ बॉस भारती स्पोर्टचे सर्वे सर्वा. पाच चेंडू कोल्हापूरचा रावळपिंडी कोल्हापुरी एक्सप्रेस डॉक्टर एन टी पाटील स्टेडियम वरती धावते. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पहा गोलंदाजाने नजरा मात्र सगळ्या प्रेक्षक रसिकांच्या रोखून धरलेत. श्वास रोखून धरलाय. कोण होणार? दखन पणाला संगणक या पंचांकडून मात्र स्क्वेअर चेंडू घोषित आणि चूक होणी होता होता राहून गेली. चुकीला माफी नाही. तू प्रयत्नशील राहिलास तर मी तितकाच तडजोडीचा क्षेत्ररक्षक आहे. मी 30 तरीचा त्याच तडजोडीचा क्षेत्ररक्षक आहे. याचं उत्तम उदाहरण देताना दक्कनपणा संगणक या आपण लवकरात लवकर न आल्यास पेनल्टी हा कॉमन झालेला आहे आता या स्टेडियमवरचा. अजूनही 3 चेंडू 24 धावा. जवळजवळ भारती स्पोर्ट्स विजयाच्या आशा पल्लवीत ठेवतोय. कोल्हापुरी एक्सप्रेस कशी असावी? रोहित खांडेकरला मात्र काही चेंडू कळला नाहीये. कोल्हापुरी एक्सप्रेस मात्र रफ्तार दौड करते. क्या बात है. चेंडू दिसेनासे झालाय. प्रेक्षक रसिक मात्र असं कसं झालं? सामना इतका टफ फाईट कसा झाला? श्वास रोखून धरलाय. आज विजय पावले नसला म्हणून काय झालं? मी आहे की विजय पावले याचं उत्तम उदाहरण देतोय आपल्या खेळाच्या प्रात्यक्षिकातून. शाहिदभाई विशाळगडचे लेजंड खेळाडू आमचे सर्वांचे मार्गदर्शक त्यांचंही आगमन झालंय. विजय पावले नसला तर काय झालं? मी आहे की याचं उत्तम उदाहरण देतोय. चला दक्कन पन्हाळ्याचे आलेले आहेत आता जवळजवळ
आणि याच बरोबर भारतीय स्पोर्ट्स संघ विजयी झालेला आहे आणि